वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं जय मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं। मागच्या वेळी आपण श्री दत्त स्तोत्र मम चित्तम स्थिरीकरून हे पाहत होतो आणि तिसऱ्या श्लोकापर्यंत आपलं झालेलं तिसरा श्लोक ऑलमोस्ट आपला घेऊन झाला होता की ज्याच्यात सर्व मंगल मांगल्य सर्वाधि व्याधी भेषज सर्व संकट हारीन त्वम मम चित्तम स्थिरीकरू. आणि सर्व संकट म्हणजे सर्वात मोठं जे संकट जन्माला येणं. जन्म येतो म्हणून मृत्यू येतोय, जन्म येतो म्हणून आधी व्याधी सगळ्या आहेत, तर त्याचा नाश करणारा असा सर्व संकट हारीन त्वम मम चित्तम स्थिर करू, म्हणून तू माझं चित्त स्थिर कर. आता इथे प्रश्न येतो, सगळं संकट तू नाश करणार आहे, मग वेगळं चित्त स्थिर कर म्हणायची काय गरज आहे? तर चित्तस्थैर्याने संकटांचा नाश होऊन संकटाचा नाश होणं हा योगच झाला. पण क्षेम म्हणजे पुन्हा संकट न येणं, आणि ते केव्हा होतं तर अमुक एक घडलं तर ते संकट आहे हे जे वाटणं आहे, किंवा हा देह म्हणजे मी आहे हे वाटणंच घोर संकट आहे. आपण घोरात कष्टाच्या वेळी पाहिलं ते की मायेच्या पदार्थांकडे स्वत्व दिलं की तेच मोठं संकट आहे. हा जो जगदाभास झालेला आहे, आणि म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली चांगदेव पासष्टीत म्हणतात की जो लपोनी जगदाभासू, म्हणजे स्वस्ति श्री वटेशू जो लपोनी जगदाभासू आत्मप्रतीती सच्चिदानंद झाकला गेला, हेच सर्वात मोठं संकट आहे. आणि त्याच्यामुळे हा जगाचा सगळा भास दिसतोय, निर्माण झालाय. तर ते संकट, सगळ्या संकटाचं म्हणजे त्या संकटाचंही हरण तुम्ही करणार. आणि ते कसं होतं हरण? तर चित्त स्थिर झाल्यावर तुमच्यावरच चित्त जेव्हा स्थिर होतंय त्यालाच आधी, समत्वावर आधी म्हणजे त्याच्यावर राहणं. आधी म्हणजे काय? समत्व योगम उच्यते म्हणजे काय? तर ते समत्व म्हणजेच ते सच्चिदानंदत्व आहे की जे सर्वत्र सर्व काळी सम आहे. ती समता त्रिगुणांमुळे बिघडली की मग जगदोत्पत्तीला सुरुवात आहे. त्यामुळे सर्व संकटाचं हरण करा. हे कशाने होणार आहे? तर माझं चित्त स्थिर तुमच्यावर केल्यावर होणार आहे असं सांगतायत. तर पुढचा श्लोक, ही सगळेच श्लोक महत्वाचे आहेत, पुढचा श्लोक ही खूप महत्वाचा आहे. आता काय म्हणतात मोठे महाराज की स्मर्तुगामी स्वभक्तानां कामदो रिपुनाशना भुक्ती मुक्ती प्रदसत्वम मम चित्तम स्थिरीकुरु. स्मर्तुगामी स्वभक्तानां, तुम्ही कसे आहात? नुसतं स्मरण केल्यावर तुम्ही जो स्मरण करतो तिथे पोचणारे आहात. स्मरता दर्शन देणाऱ्या वासुदेवाच्या कैवाऱ्या, मोठे महाराज दुसऱ्या पदात म्हणतात कृष्णात्रीच्या वसणाऱ्यामध्ये की स्मरता दर्शन देणारे आहात, म्हणजे तुम्ही स्मर्तुगामी आहात. कसे स्मर्तुगामी आहात? तर द्रौपदी, अंबरीश, द्रौपदीनी तर स्मरण केलं आणि भगवान वस्त्ररूपाने आलेले आहेत. तर असे भगवान आहेत. आता स्मर्तुगामी आपण म्हणतो, दत्तात्रयांना स्मर्तुगामी म्हणतो, पण आपण ही प्रार्थना करताना स्मर्तुगामी त्यांना म्हणतोय, मग ते समोर उभे राहतात का? ते आपल्याला जाणवतं का? तर ते तर राहतातच उभे, पण आपल्याला जाणवत्या इतके उभं राहण्याची, कारण सर्वव्यापी परमात्मा आहे. जेव्हा द्रौपदी हाक मारते गोविंद द्वारका वासीन, तर गोविंद म्हणजे इंद्रियाचा स्वामी, इंद्र, गो म्हणजे बुद्धी, बुद्धीचा स्वामी जो आहे, आणि द्वारकावासीन, नवद्वार युक्त नगरीत राहणारा असा तू माझा अंतरात्मा आहेस.
त्यामुळे स्वर्तुगामी म्हणायला तो कुठून तरी जाणार हा पण नाहीये, तो आहेच अंतर्यामी. फक्त तो स्मर्तुगामी म्हणजे स्मरल्यावर जास्त प्रकट होणार आहे. मग आता तो आहेच, तो सर्वत्र आहे, अंतर्यामी आहे. मग ते प्रकट होणं कशावर अवलंबून आहे? संतांना तो प्रकट आहे, आपल्याला नाहीये. म्हणजे कुठेतरी त्याचं कारण हे आपल्यात असलं पाहिजे, की मी स्मरण केलं आणि महाराज समोर आहेत हे जाणवलं. ह्या तळमळीने जेव्हा हाक मारली जाते तेव्हा त्यांचं अस्तित्व जाणवतं. जितकी तळमळ मोठी तितकं अस्तित्व जाणवतं. संतांना प्रत्यक्ष त्यांचा दर्शन स्पर्शन होत असेल, पण तेवढं जरी नसलं तर काहीतरी खूण, काहीतरी इंडिकेशन महाराज नक्कीच देतात, जर त्यांना मनापासून आळवलं. तर ते मनापासून आळवल्याला ही स्मरण कसं पाहिजे? अनन्य आणि अप्रतिहत स्मरण खरं तर असेल तर तो ईश्वर कायमचा जवळ आहे. आणि कसा जवळ आहे? जो जगात कुठे होईजे ते जवळीक माझी. महाराज वारंवार हा श्लोक सांगतात, ही ओवी सांगतात ज्ञानेश्वर माऊलींची. त्यामुळे स्मर्तुगामी त्यांना होण्यासाठी एक तर आपल्याला अनन्य झालं पाहिजे, मनापासून कळवळून हाक मारता आली पाहिजे, आणि ते पण नम्र राहून. असं नाही की मी सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि मी हाक मारल्यावर परमात्मा येतो, असं नाही. अहंकाराला जागा नाहीये तिथे. जे जगात कुठे होई जे जे ते जवळीक माझी, म्हणजे नम्रपणाने मी काहीच नाहीये, मी कोणीच नाहीये, अधमातला अधम मी आहे. त्यामुळे अशा तेशा देवतांनी मला वर काढणं शक्य नाही, तूच आला पाहिजेस, कारण मी इतका अधम आहे. हे जे दैन्य आहे, हे दैन्य हवं आहे. पापम तापम व्याधी माधीमच्या दैन्यम मधलं जे दैन्य आहे ते व्यवहारिक दैन्य आहे. मी कमी आहे किंवा हे. इथेही शरणागती आहे, हा कमीपणा नाहीये. आपण मागेही कोणत्या तरी सत्संगात एकदा पाहिलं होतं की आत्मतत्वापर्यंत वर जाणारी शिडी ती ऍक्च्युली दिसताना खाली जाणारी आहे. नम्रता, रुजुता यांनी तो भगवान प्राप्त होतो. तर स्मर्तुगामी स्वभक्ता नाम हे आपल्याला खरं तर पटतं का? ईश्वराचं दर्शन होत नाही किंवा महात्म्यांचं दर्शन होत नाही तेव्हा आपण दुसऱ्या कोणाला जेव्हा जबाबदार ठेवतो, की त्या अमक्यामुळे मला दर्शन झालं नाही, तमक्याने मला आज सोडलं नाही, किंवा तिकडे काही ठराविक लोकांनाच आज सोडतात, हे सगळे जे विचार आहेत तिकडनं एक तर नक्कीच आहे की आपल्या शुद्धीचा फोकस गेला तिथे. इतका आपल्याला वेळच नाहीये, आयुष्यच इतकं कमी आहे की वेळच नाहीये की दुसऱ्या कोणाच्या शुद्धीचा किंवा तो बरोबर वागलाय की नाही बघण्याचा आपल्याला वेळ शिल्लक राहील. आपल्याला दर्शन झालं नाही, मग स्मर्तुगामी येतो, त्याला कुठे भिंती अडवू शकत नाहीत, त्याला कोणी दारावरचे उभे राहिलेली लोक अडवू शकत नाहीत. आपण मनापासून हाक मारली तर घरच्या घरी तिथल्या तिथे तो दर्शन देणार आहे. आणि आपल्याला जर होत नसेल तर तो फोकस जो आहे तो कोणी काय केलं इथे नेण्यापेक्षा तो आपल्या स्वतःवर, ज्याला मार्गदर्शन करायचंय. महाराजांनी दत्तात्रयांचे 24 गुरु सांगितल्यावर महाराज म्हणालेले आहेत द्विसासरीच्या एका सप्ताहाच्या ह्याच्यात, की ज्याची शिकण्याची वृत्ती आहे त्याला मार्गदर्शन कुठूनही मिळतं. भगवान कोणत्याही रूपाने मार्गदर्शन देतात. बालादपी सुभाषितम ग्राह्यम जे म्हटलेलं आहे, तर ते एवढ्यासाठी आहे की महाराज कुठूनही मार्गदर्शन देत आहेत आपल्याला. महाराजांचे शब्द अडवू शकेल असं कोणीही नाही. त्यामुळे जितकी आपली, आणि आता आपण ह्या साईटच्या निमित्तानेही पाहतोय, जेवढं जेवढं आपलं काम करून पूर्ण होत जाते तसं तसं आपोआप कुठून ना कुठून तरी महाराजांच्या आठवणी किंवा कोणी काही सीडीज देत आहेत, टेप देत आहेत. म्हणजे जितकी आपली तळमळ वाढेल तितके महाराज आपल्याकडे पोचतायत, हे आपला अनुभव आपल्याला दिसतोय. त्यामुळे महाराजांना आपल्यापर्यंत पोचायला जर काही अडचण असेल तर तो आपला स्वतःचा आहे आणि तो घालवता आला पाहिजे. स्मर्तुगामी ते आहेत. त्यामुळे
स्मरण केल्यावर महाराज माझ्या जवळच आहेत. आणि ह्याच्याही पेक्षा पुढचं जे द्विसासरीच्या सुरुवातीला मोठे महाराज लिहितात, की जो नामधारक म्हणतो, विश्वसाक्षीन चेक्षसे, विष्णू तुम्ही आहात आणि विश्वसाक्षी तुम्ही आहात आणि तुम्ही मला पाहिलं ना, ते कसं होईल? विष्णू तुम्ही आहात आणि माझी हाक तुमच्यापर्यंत पोचले नाही, हे कसं होईल? तर ही भूमिका हवी, की महाराज माझ्या जवळच आहेत आणि ती जितकी भूमिका दृढ होईल तितकी भीती, काळजी, दुःख, पीडा हे कमी कमी होत जाईल. मागच्या वेळी आपण रामायणातलं उदाहरण बघितलं, त्या राक्षसाला बाण मारल्यावर त्याला दुःखाच्या ऐवजी आनंद होतोय, कारण रामाचा बाण लागलाय, त्यांनी त्याला आनंदाची प्राप्ती झाली. तर ही संकट येतात, ही जर ईश्वरांनी आपली शुद्धीकरणाकरता दिली असं म्हटलं, तर काही ना काही प्रमाणात ती सुसह्य होतील. आणि जशी ती भूमिका महाराज पुढे नेतील, तसं देह दुःख ते सुख मानित जावे, जे समर्थ सांगतात, त्याचा नक्की अर्थ काय ते आपल्याला कळत जाईल. तर इकडे स्मर्तुगामी हा आपण शब्द पाहत होतो, खूप महत्वाचा शब्द आहे, की स्मरण असं घडलं पाहिजे की तो भगवान, म्हणजे स्मर्तुगामी म्हणजे आठवण केली आणि आला नुसता असं नाही. ते स्मरण जर सतत टिकलं तर तिकडून जाऊनही नाही, जाऊच शकणार नाही. जसं सुरदार म्हणतात, हात सोडून गेलास हृदयातनं जाऊन दाखव, एवढे भगवंताला चॅलेंज देऊ शकतात भक्त. तर असा तो स्मर्तुगामी असण्यासाठी, कोणाला स्मर्तुगामी आहे? सगळ्यांना नाहीये. स्मर्तुगामी स्वभक्तांना म्हटलेलं आहे. तर त्यामुळे आपल्या स्मरणाने जर परमेश्वर येत नसेल, तर प्रश्न आपल्याकडे येतो की आपण भक्त आहोत की नाही. तो दुसरा कोणी आपल्याला न भेटू देणारा भक्त आहे की नाही, किंवा बाकी काही गोष्टी त्याच्यात मध्ये येत आहेत की नाही, तर काहीच नाही मध्ये. ईश्वराच्या प्राप्तीत काहीही आड येत नाही. प्रल्हादजींचं उदाहरण आहे. महाराज सांगतात प्रवचनात, त्या त्रैलोक्याचा मालक राजा असलेला पिता जो आहे, तो विरुद्ध आहे, पण यांच्या मनात काही काळजी नाही, किंवा यांच्या मनात शंकाही नाही. आता या हिरण्यकशिपूच्या सगळ्या पहाऱ्यात भगवान माझ्यापर्यंत कसे येतील किंवा मला वाचवतील, मला वाचवावं ही सुद्धा इच्छा नाहीये, फक्त स्मरण आहे. तर तसं ज्याचं स्मरण आहे त्याच्यासाठी न बोलवता भगवान येत आहेत. उकळत्या कढईत टाकलं ते कढईत, तिथून वाचवतात. कढईलोट केलाय, तिथून वाचवतात. प्रल्हादांनी काही मागितलं नाही. महाराज म्हणालेत प्रवचनात, की प्रल्हादांनी सांगितलं असतं तर त्यांनी येऊन कधीच त्यांना वाचवून आणि हे केलं असतं. पण न सांगताही संरक्षण आहे. का संरक्षण आहे? कारण भगवंताची प्रतिज्ञा आहे. गीतेत भगवान सांगतायत, नमे भक्ता प्रणश्यती अर्जुनम कौंतेय प्रतिजानीही नभे भक्त प्रणश्यती. माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही. नाश होत नाही कारण मी होऊनच नाही देणार नाश. हा जर विश्वास असेल तर ईश्वर सतत जवळ आहे. त्यामुळे ते स्मरण आहे ते अशा तळमळीने झालं पाहिजे आणि शुद्ध भावानी. काका आपल्याला नेहमी ते गोपाळदादाचं उदाहरण देतात. तो जो बालभाव आहे, मी हाक मारली आणि गोपाळदादा आहेच तिकडे, तर त्याला गोपाळदादाला यावं लागतं, देवाला यावं लागतं, भाव पाहून देवाला यावं लागतं. तर त्यामुळे स्मर्तुगामी आहे भगवान, पण कोणासाठी? स्वभक्तांना. त्यामुळे संसारिक काही देवाजवळ मागावं का मागू नये हा एक मोठा प्रश्न आहे, असं महाराज म्हणाले एकीकडे. तर संसारिक इच्छा जोपर्यंत आहेत तोपर्यंत मागावं, नाही तर ईश्वराकडे न लक्ष जाता अमुक मला हवे किंवा अमुक मला मिळालं नाही, अमुक मला दुःख आहे, असा विचार राहून व्यावहारिक प्रयत्न करत बसण्यापेक्षा देवाकडे मागितलं तर निदान देव त्याच्यातली इच्छा तरी आपली बाजूला करतो. आणि दुसरं मूळ म्हणजे त्या अडाणी तरी ईश्वराचं स्मरण आहे. पण
फक्त देवाकरता देव पाहिजे असं जे स्मरण आहे त्याच्याकरता देव धावून येतोय. आणि म्हणून अ, मला इतका त्रास होतोय तरी देव आला का नाही, किंवा अ, मी इतकं केलं दुसरं तरी कोण करतोय, जे आपण त्यान दोष पाहिला की अजून प्रयत्न करावे असं वाटणं बंद झालं. मनाचीच अवस्था अशी झाली की करून काय उपयोग आहे. तर ते उपयोग नाहीये. कारण प्रश्न जर विचारायचा झाला, तर तो स्वतःकडे प्रश्न विचारायचा झाला, विचारला गेला पाहिजे. अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. योगक्षेम क्षेम भगवान वाहतो कोणाचा? आपण काय होतं बऱ्याच वेळा लोक एखादा श्लोक किंवा श्लोकातला अर्धाच भाग हा फक्त माहिती असतो आणि भगवान म्हणतात योगक्षेमम वाहाम्यम, मग आमचा का वाहत नाहीत? अरे, योगक्षेमम वाहाम्यम कोणाचा? तर अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते. परिउपासते म्हणजे उपासनेची सीमा आहे आणि अनन्य आहेत. अनन्य म्हणजे आपण मागेही पाहिलं, भगवान सोडून बाकी कोणाला मानत नाही, एक रूप धरलेलं आहे. एवढंच फक्त अनन्य नाहीये, भगवान सोडून कशाकडेच लक्ष नाहीये, हा झाला अनन्य. तर तसं अनन्य होऊन जेव्हा हाक मारली, गोविंद द्वारकावासीन म्हणून अनन्य होऊन द्रौपदीने हाक मारली, तेव्हा भगवान आले. नक्र गजेंद्रमिव द्रौपद्यम बरीश चोर ग्रसित द्विजमेव. या सगळ्यांकरता भगवान सगुण अवतार धरून येत आहेत. त्या गजेंद्राकरता ते आले, तो एक हरी म्हणून अवतार आहे. म्हणजे स्पेशल त्या संकटातनं वाचवायला. त्यांनी तर हाक पण नाही मारलेले नावाने, त्यांनी फक्त सर्व विश्वाचा चालक जो आहे परमेश्वर अशी हाक मारलेत आणि भगवान धावून आलेत. तर ते हाक मारणं तसं आहे का आपलं? आपण भक्त आहोत का? तर जरी अनन्य आपल्याला मागेही आपण म्हटलं की 24 तास नाही राहता आलं, निदान ही प्रार्थना करताना स्मर्तुगामी स्वभक्ताना, मी तुझा भक्त आहे, तेवढ्या पुरतं तरी समर्पण हा करा. हा देह माझा नाही, हा सगळं तुझं आहे, हा संसार तुझा आहे, तुझ्या वाचून मला कोणी नाही, म्हणून तू ये, तेवढ्या पुरतं तरी करा. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायतो महदोभयात म्हणून म्हणतायत भगवान. थोडा जरी धर्म धरला तरी तो महान भयाला बाजूला करणार आहे. हे थोडं थोडं करून अल्पव्रत घ्यावीत महाराज म्हणतात प्रवचनात. तर ते कशा करता की तेच थोडं थोडं वाढत जाऊन त्यांनी नंतर आपल्याला अनन्य होता येईल. तर असे तुम्ही आहात स्मर्तुगामी स्वभक्तानाम आहात आणि काय आहात? कामदो रिपुनाशना. काम देणारेही तुम्ही आहात. मात्र हा काम कसा पाहिजे? तर धर्माविरुद्ध भूतानाम कामोस्मी भरतर्षभ. धर्माच्या अविरुद्ध जर काम असेल तर तो मीच आहे. म्हणजे काम देणाराही मीच आहे, काम पण मीच आहे, सर्व मीच आहे. पण धर्माविरुद्ध भूतानाम, धर्माच्या अविरुद्ध असलेली जी कामना आहे ते तू पूर्ण करणार आहेस. आणि रिपुनाशना. रिपुनाशना म्हणजे बाह्य शत्रूचा नाश करेल का? तर बाह्य शत्रूचाही नाश करेल, पण संत महात्मे ते मागत नाहीयेत. मोठे महाराज काय हे सांगत नाहीत की, मागत नाहीयेत की माझे जे त्यांना तर रिपू ही संकल्पनाच त्यांना नाहीये बाहेरच्या. पण संत महात्म्यांनी जरी रिपूंचा नाश मागितला तर तो कसा नाश मागतात? कारण त्यांच्यात की त्यांच्यातले खलवृत्तीचा नाश हो. जे खळांची व्यंकटी सांडव तया सत्कर्मी रती वाढव. तर ती खळांची व्यंकटी सांडावी म्हणून सांगतात, खळांचा नाश नाही मागत. तर मग हे कोणते रिपू आहेत? तर त्या खळांमध्ये ही ते रिपू आहेत, आपल्यामध्येही रिपू आहेत. कलियुगाचा परिणाम असा आहे की सज्जनांच्या आतही हे रिपू बसलेले आहेत. सत्ययुगात राक्षस हे वेगळ्या म्हणजे त्यांना जे दिलेले आहेत
सुतल वितल तलातलचे सप्तपाताळ आहेत, तिकडे राक्षस राहायचे. त्रेतायुगात ते धरणीवर आले. रामांना त्यांच्याशी युद्ध करून नाश करावा लागला. द्वापार युगात ते कुटुंबात आलेले आहेत. दुर्योधन ज्याच कुटुंबात भीष्माचार्य आहे, ज्या कुटुंबात साक्षात यमधर्म विदुर म्हणून जन्माला आहेत, ज्या कुटुंबाची वाढ व्यासांपासून झालेली आहे, त्याच कुटुंबात तो दुर्योधन दुःशासन आहे. आणि कलियुगात ते राक्षस आहेत, ते प्रत्येकाच्या मनात बसलेले आहेत. त्यामुळे कलियुगात सज्जनांच्या मनातही राक्षस बसलेले आहेत, रिपू बसलेले आहेत. आणि ते रिपू कोणते आहेत? तर ते षड्रिपू, काम क्रोधाधिक जे षड्रिपू आहेत, तर त्याचा तुम्ही नाश करा. दुसऱ्याच्या मनातले दोष घालवायच्या आधी आपल्या मनाचा आपण विचार केला पाहिजे. आणि मागताना सर्वांचेच रिपू घालवा हेही झालंच. म्हणजे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो, त्या तिमिरात जे खळांची व्यंकटी सांडो सांगितले, म्हणजे नुसतं खळांची व्यंकटी नाही, ज्या ज्या माणसाच्या मनात खलवृत्ती गेलेली आहे, सज्जनांच्या मनातही खलवृत्ती शिरलेली आहे कलियुगात, तीही निघून जावी, हे सर्वांकरताच मागितलेलं आहे. तर ते कोणते रिपू झाले? तर हे षड्रिपू. रिपुनाशना, तुम्ही रिपुनाशना आहात. आणि भुक्ती मुक्ती प्रदसत्व, भुक्तीही देणारे आहात, मुक्तीही देणारे आहात. पण जसं आपण घोरात कष्टाच्या वेळी पाहिलं, धर्मे प्रीतीम हे फळ मिळालं, सन्मती मिळाली, देवभक्ती मिळाली, सत्संग मिळाला. त्याच्यानंतर भुक्ती कोणती राहिली? कोणते भोग भोगावेसे वाटतील? तर बाबा माझं इतकी उपासना व्हावी, इतकं अन्नदान माझ्याकडून व्हावं, गुरुभक्तांची गुरुबंधूंची सेवा घडावी, गुरूंचा कार्य करावं, हे सगळे जे भोग, हेही सात्विक इच्छाच आहेत ना. त्यामुळे या सात्विक इच्छा परिपूर्ती करणारे असे तुम्ही भुक्ती अशा प्रकारे देणारे आणि मुक्तीप्रद आहात. तर तुम्ही माझं चित्त स्थिर करा. म्हणजेच काय, चित्त स्थिर झाल्यावर हे सगळं मिळणार आहे. चित्त स्थिर झालं की धर्म घडेल. सन्मती म्हणजे चित्तस्थैर्यच आहे. देवभक्ती घडेल. देव अनन्य होणं म्हणजे चित्त स्थिर झालं ना भगवंतावर. देवभक्ती घडेल, सत्संग घडेल आणि भुक्ती मुक्ती सगळं मिळणार आहे. तर भुक्ती मुक्ती प्रदसत्वम मम चित्तम स्थिर करू. आता पुढे सांगतायत, सर्व पापक्षय करस्ताप दैन्य निवारणा योभीष्टदा प्रभू सत्वम मम चित्तम स्थिर करू. तर सगळ्या पापांचा क्षय करणारे तुम्ही आहात. इथे असं नाहीये की फक्त माझ्याच पापांचा क्षय. अघ जे आहे ते कलियुगाच्या रूपानेच पूर्ण तो अघाचा अंधकार आहे कलियुगात सगळ्या. तर ते पाप जिकडे तिकडे आहे, त्या इंद्राने कसं ते ब्रह्महत्येचं पातक बुडबुड्यात दिलं, स्त्रियांना दिलं, उकिरड्याला दिलं, म्हणजे भौतिक गोष्टीतही ते पाप अडकतं, राहू शकतं. कारण हे जे संस्कार आहेत ते कोडिंग आहे एका प्रकारचं, आणि ते संस्काराची ही जी पार्टिकल्स आहेत, ती जिथे जिथे ज्या ज्या गोष्टी करतील त्या संस्काराची पार्टिकल्स तिथे असतात. जिथे बरंच पुण्यकर्म चालतं त्या ठिकाणी आपण जेव्हा जातो तेव्हा प्रसन्न वाटतं. आपण वाडीला गेलं, वृंदावनला गेलं, आपण जालन्याला गेलं, पुण्याला गेल्यावरच मन प्रसन्न होतो. कारण तिथे ते सत्वाचा तिथे सगळा साठा झालेला आहे. तर त्यामुळे अशा ठिकाणी पाप राहू शकत नाही. अशा ठिकाणी ते पुण्यच वाढत जातं. पण असं सगळीकडे नाहीये कलियुगात. त्यामुळे
सर्व पाप क्षय करत, सगळ्याच पापांचा क्षय करा तुम्ही आणि ताप आणि दैन्याचं निवारण करा. पाप झालं आपण पापम तापम व्याधिमाधीम च दैन्यम भीतिं क्लेशम तो महाराष्ट्रत्वदन्यम, याचा अर्थ करताना हे पाहिलं होतं की पापाचा परिणाम हा ताप आहे. पाप केलं आता म्हणजे ते क्रियमाण कर्म झालं आणि मग ते कोडिंग होऊन म्हणजे साठून राहिलं की त्याला संचित म्हणतात. मग जे पाप साठलेलं आहे ते परत रिकव्हर म्हणजे ते निघून जाण्यासाठी आयदर उपासना पाहिजे, संत महात्मे, सद्गुरू, ईश्वर यांची कृपा पाहिजे. कृपेसाठीही उपासनाच पाहिजे किंवा ते भोगून संपवलं पाहिजे. तपसंतापे आणि तप आलोचने का, तर तपसंतापे म्हणजे देहाकडे लक्ष न देता येतील ते भोग तक्रार न करता तितिक्षा ठेवून सहन करणे, यांनी प्रारब्ध क्षय होतो. आणि ईश्वराचा आलोचन, त्याचं स्मरण करून पापक्षय होतो. तर जर आम्ही पापात इतके अडकलेलो आहोत, पापात पूर्वी पाप केली म्हणून आता पापाची वृत्ती होते, तर मग ह्याच्यातनं बाहेर पडणार कसं? जे परीक्षित राजा शुकाचार्य महाराजांना विचारतो, महाराज आवर्जून हे सांगतात भागवत सांगताना की पापकर्माचं फल म्हणून पापबुद्धी आणि त्यांनी परत पापकर्म, यातनं बाहेर कसं येणार? तर त्याकरताच हा भक्ती मार्ग आहे. ईश्वराचा अनुराग, ईश्वराचा अनुग्रह हा ईश्वराच्या अनुरागामुळे मिळतोय. तर ते जर झालं तर सर्व पापाचा क्षय होणार आहे. आणि पाप गेलं तर पापामुळे होणारा तापही गेला. आणि जरी ताप सुरू झाला असेल तरी ते प्रारब्ध ते दूर करू शकतात. कसं दूर करू शकतात? तर भीष्माचार्यांचं उदाहरण आहे. द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला गेला तेव्हा भीष्माचार्यांना सामर्थ्य असून सुद्धा त्यांनी अडवलं नाही. त्याला काही हे सांगतात, त्यांनी विचार केला, हा धर्मराज इतका धर्मज्ञ असून हा जर अडवत नाहीये तर आपण कशाला अडवा वगैरे. पण काहीही झालं तरी धर्माचं ज्ञान असून सामर्थ्य असून अडवलं गेलं नाही, म्हणून त्याला शरपंजरी पडावं लागलं. आणि युद्ध संपलं तेव्हा युद्धाच्या सुरुवातीला महाराज सांगतात प्रवचनात हे की युद्धाच्या सुरुवातीला जसा अर्जुनाला मोह झालेला आहे तसं युद्ध संपल्यावर धर्मराजांना मोह झालेला आहे. म्हणाले की एवढी लोक आपण मारली, काय झालं? राज्य काही आमचं नव्हतं, दिलेलं होतं राज्य ते. तर त्याच्याकरता म्हणजे स्वतःच्या स्वार्थाकरता एवढी लोक मारली गेली असं त्यांनाही वाटायला लागलं म्हणाल. आणि मग भगवंतांनी त्यांना भीष्माचार्यांकडे नेलेलं आहे. भीष्माचार्यांना सांगितलेले याला काही उपदेश करा, धर्माचं मार्गदर्शन करा म्हणाले. त्यावर भीष्माचार्य म्हणालेत, अंगात पूर्ण आरपार बाण आहेत, त्यामुळे वेदना होत आहेत, तर कसा मी धर्माचा उपदेश करू? तर नुसतं कृपा दृष्टीने पाहिलेलं आहे. नुसतं पाहिलं आणि त्या कृपादृष्टीने सगळ्या वेदना त्यांच्या गेलेल्या आहेत. दृष्टीत इतकं सामर्थ्य आहे, स्पर्शात सामर्थ्य आहे, संकल्पात सामर्थ्य आहे. शक्तिपात तो असा शक्तिपात आहे की नुसतं करुणेने त्या शिष्याचं स्मरण झाल्याबरोबर त्याची पाप गेली. आता आपण परत पुन्हा पाप करून ठेवतो म्हणून, नाहीतर ज्याला शक्तिपात दीक्षा झाली तिथल्या तिथे ज्याची पाप गेली आणि मग आपण परत परत करत राहिलो की ती गेलेली, जसं आपण म्हणतो ना की गंगेत स्नान केल्यावर ती पाप गेली पण ती काठावर वाट पाहत असतात. तर त्यातला विनोदाचा भाग सोडला तरी पापाची जी बुद्धी आहे ती जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळी पाप जाणार नाहीत. तर त्यामुळे सर्व पाप क्षय कर तुम्ही आहात. आणि
ताप, पापामुळे जो ताप होतो, प्रारब्ध भोग, दुःख जे सहन करायला लागतं आणि त्यामुळे दैन्य होतं. काय माझं काहीच होणार नाही, पुढे माझं काय होणार माहित नाही, सगळा जन्म गेला, असे दैन्याचे विचार येतात. तर हे सगळं भगवान दूर करू शकता तुम्ही. कारण ईश्वराच्या भक्ताला, मी ईश्वराचा भक्त आहे. रामकृष्ण परमहंस बऱ्याच वेळा हे सांगतात की अहंकार जाणं काही शक्य नाही. मग तो राहीना का भगवंत, भगवंताचा दास होऊन. तर मी भगवंताचा भक्त आहे, मला काय करणार आहे, माया मला काय करणार आहे, हा आत्मविश्वास त्या भक्तांचा आहे. तर तसं तुम्ही सर्व पाप क्षय करणारे आहात, ताप दूर करणारे, आणि पाप आणि तापामुळे येणारं जे दैन्य आहे मनाला तेही दूर करणारे तुम्ही आहात. आणि योभिष्टदा प्रभू सत्वम मम चित्तम स्थिर कुरु. म्हणजे अभिष्ट देणारे तुम्ही आहात. अभिइष्ट, अभि म्हणजे आधीच, अभिष्ट म्हणजे जे सर्वात आधी पाहिजे असाही अर्थ आहे, किंवा अभिइष्ट म्हणजे तुम्ही आधीच इष्ट देणारे आहेत असाही अर्थ आहे. तर इष्ट काय आहे? प्रत्येकाला इष्ट हे आत्मप्राप्ती हेच इष्ट आहे, भगवंताची प्राप्ती, सच्चिदानंदाशी एकरूपत्व, पूर्ण आनंद, सर्व दुःख जाणं आणि पूर्ण आनंदाची प्राप्ती होणं, याचं नाव मोक्ष आहे म्हणून सांगितलं महाराजांनी. तर ती प्राप्ती होणं हे खरं अभिष्ट आहे. प्रिय वेगळं आणि हित वेगळं. महाराज सांगतात प्रवचनात की लहान मुलाला चॉकलेट खाणं प्रिय वाटेल, पण हित त्याचं भाजी खाण्यात आहे, म्हणून आई त्याला भाजी खायला लावते. तर तसं योभिष्टदा प्रभू, तुम्ही अभिष्ट देणारे आहात. तर त्यामुळे माझं अभिष्ट तुम्ही करायचं. माझं अभिष्ट कशात आहे? तर मम चित्तम स्थिर करू, तुमच्या चरणी माझी बुद्धी राहिली की ते अभिष्ट होणार आहे. आणि भक्त जे असतात ते तेच मागतात. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. आता सतत भगवंताचीच मूर्ती समोर आहे हे वाटतंय का आपल्याला? स्त्रीचं सौंदर्य पाहायचंय, गाणी ऐकायचे, चवीला काय काय पाहिजे. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, असं खरोखर झालं तर पाहिजे काय? तो पंढरीचा विठ्ठल सतत डोळ्यासमोर आहे, खरंच पाहिजे का आपल्याला? पाहावंसं वाटतंय, बाकी जग पाहावंसं वाटतंय, हे पाहावंसं वाटतंय, ते पाहावंसं वाटतंय. तर ह्या सगळ्या इच्छा असताना देव मला पावत नाही म्हणायचं, आपणच देवाला पाहायचं नाही आणि देव दिसत नाही म्हणायचं, हे कितपत योग्य आहे? त्यामुळे तो स्मर्तुगामी आहे, तो इष्ट देणारा आहे, अभिष्ट देणारा आहे. मागतो का आपण? ते जर सतत मागणं झालं तर ते मिळेल ना, नाहीतर मिळेल कसं? जीव अडकलाय सगळ्या गोष्टीत, छोट्या छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टीत जीव अडकलेला आहे. महाराज एका प्रवचनात म्हणतात, काहीच सोडवत नाही म्हणाले, एखादं फडकं जरी असलं तरी ते सोडवत नाही, इतका जीव अडकलेला असतो. आणि देहबुद्धी असते, सकाळी उठल्याबरोबर चहा मिळाला नाही, हसायला एवढं करता येतं, कारण ही म्हणजे स्वतःची स्थिती आहे. तर दुपारी 4ला चहा नाही मिळाला की ते, आणि मग आपण कारण सांगतो, मग ते डोकं चढतं आणि हेच चढतं. इतकी डिपेंडेबिलिटी आपली मटेरियलिस्टिक गोष्टीवर आहे, इतका अवलंबून आपण आहोत बाह्य गोष्टीवर. नाही, जोपर्यंत मुलगा खेळण्यात रमलेला आहे, आई जात नाही, पण सगळं सोडून तूच पाहिजेस म्हणून जेव्हा तो टाहो पडतो, तेव्हा ती आई सर्व काम सोडून येतोय. तशी ते स्मर्तुगामी केव्हा आहे? ते टाहो पडून जेव्हा हाक मारली तेव्हा ते स्मर्तुगामी आहे. तर असे ते अभिष्ट देणारे तुम्ही आहात प्रभू.
आणि या विश्वासाने प्रार्थना की आत्ताच मिळणार आहे आपल्याला. कशाला? नाही काळ वेळ तया लागी, आत्ताच तो भगवंत माझ्या समोर उभा राहणार आहे. इतक्या तळमळीने ती प्रार्थना झाली पाहिजे. तर सर्व पापक्षय करस्ताप दैन्य निवारणा योगीष्टदा प्रभू सत्वम मम चित्तम स्थिरीकरू. तर अभिष्ट देणारे तुम्ही आहात. तुम्ही सर्व पाप दूर करणारे आहात. मग सर्व पाप दूर करा मागायचं ना? नाही, ते मागतायत मम चित्तम स्थिरीकरू. बुद्धीवर आपण जे पाहिलं, सत्संग झालाय आपले, तर त्यात शेवटच्या ह्याच्यात आपण बुद्धिदे रघुनायका जे पाहिलं, त्याच्यात आणि ह्याच्यात भरपूर साम्य आहे. की समर्थ म्हणतायत की असा सगळे घाबरलेले, धर्म बुडालेला आहे, हे अमुक आहे, खाण्यापिण्याची व्यवस्था नाही, सगळं म्हणतायत, पण त्याच्यानंतर मागतायत काय? बुद्धिदे रघुनायक. कारण ही बुद्धीच सगळ्या इंद्रियांचा स्वामी बुद्धी आहे. आणि बुद्धीचा जर विकास झाला, व्यवसायात्मिका बुद्धी जर मिळाली, तर ती बुद्धी स्वतःच्या ताब्यात राहते, इंद्रियांना ताब्यात ठेवते, दुसऱ्या जे काही लोक आहेत त्यांच्या बुद्धीवरही ताबा ती बुद्धी ठेवू शकते. कसं ठेवू शकते? की संत महात्म्यांचं उदाहरण आहे. महाराज कितीतरी वेळा वारीचं उदाहरण देतात. आपल्या दत्तविचार शलाका पाहिल्या तर काल आज 2-3 दिवसात वारीबद्दल महाराज काय म्हणाले ते आलेलं आहे. तेही पाहता येईल आपल्याला. की 700 वर्ष झाली तेव्हा घालून दिलेले माऊलींनी, पण अजूनही लोक जात आहेत आणि संख्या वाढतेच आहे. तिथे काही राष्ट्रपतीचा वट्ट हुकूम वगैरे काही संबंध नाही म्हणाले महाराज. तर हे बुद्धीचा कंट्रोल आहे. 700 वर्ष झाली तरी ते वाक्य पाळलं जात आहे. तर ही बुद्धीची योग्यता जर वाढली, तर ती बुद्धी फक्त स्वतःच्याच नाही, बाकी बुद्धींनाही कंट्रोल करू शकते. कारण त्यांची बुद्धी विशाल होऊन सर्वव्यापी त्या विराटाची जी हिरण्य गर्भ म्हणून त्याचे जे अंतःकरण आहे, तद्रूप होऊन जाते. हे विश्वची माझे घर, ऐशी जयाची मती स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. म्हणजेच काय? त्या सगळ्या चराचरांची बुद्धी म्हणजे याची बुद्धी झाली. म्हणजे सगळ्या अचरांच्या बुद्धीला कंट्रोल हा महात्मा करू शकतो. पण त्याच्या मनात जराही अहंकार नसतो की मी हे कंट्रोल करू शकतो. महाराज उदाहरण देतात. चांगदेव वाघावर बसून आले आणि निवृत्तीनाथ म्हणाले आपल्यालाही जायला पाहिजे स्वागताला, मोठे योगी आहेत. नुसताच त्यांना सामोरं जायचा संकल्प झाला आणि ती भिंत चालायला लागली. यांनी काय आता भिंती चाल आणि मंत्रबिंत्र म्हटले असं नाही. नुसता संकल्प मात्रे, ज्यांच्या संकल्पाने सृष्टी निर्माण होते, त्यांना नुसती भिंत चालवायला काय मोठे आहे? कारण महात्मे हे ईश्वर स्वरूप असतात. तर त्यामुळे त्यांच्या संकल्पात त्यांच्या बुद्धीची ती योग्यता आहे. तर